नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज NSEची एक्सपायरी आहे आणि कॅश सुरू झाल्यानंतर ही पहिलीच एक्सपायरी आहे. त्यामुळे सावधगिरीने मार्केट करा, नाहीतर खूप मोठा लॉस होऊ शकतो. अमेरिकन मार्केट मंदीतच होतं. NVIDIAच्या रिझल्टची सगळेजण वाट बघत आहेत. अमेरिका इराणला एकाकी पाडण्याचा विचार करते, म्हणजेच आयसोलेट करण्याचा कार्यक्रम अमेरिकेने आखला आहे. म्हणजे ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट. म्हणजे ते आता काय करणार आहेत की प्रत्येक देशाच्या प्रमुखाला सांगणार आहेत की तुम्ही इराणबरोबर कोणताही व्यवहार करू नका, इराणकडून क्रूड घेऊ नका, इराणची उड्डाणं पण बंद करा. म्हणजेच इराणला एकाकी पाडायचं. जो देश असं करणार नाही त्यांच्यावर पुन्हा बंधनं अमेरिका लावायला मोकळी होईल. कॅनडाबरोबर सुद्धा त्याने असंच केलं आहे. आता ऑटो आणि ऑटो पार्ट्सवर 50% टॅरिफ लावण्याचा विचार अमेरिका करते. म्हणजे आता काय विश्वास धरायचा आणि काय नाही हे समजत नाही आहे. बॉन्ड यील्ड तर 4.70 4.71च्या लेवलला आहेच. डॉलर इंडेक्स 98.85च्या लेवलला आहे. क्रूड 92.48च्या लेवलला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1182 कोटीची खरेदी, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 2493 कोटींची खरेदी आपल्याला दिसली. HEG म्हणजे हिंदुस्तान ग्रॅफाईट यांचं डिमर्जर होणार आहे. ग्रॅफाईटचा व्यवसाय अलग केला जाणार आहे आणि त्याची 7 सप्टेंबर रेकॉर्ड डेट आहे. आता आपल्याला काल काय घडलं त्याच्या काही गोष्टी ज्या लक्षात येण्यासारख्या नव्हत्या त्या पाहूया. काल विशाल मेगामार्टचा शेअर अप्पर सर्किटला पोचला होता. त्या शेअरनी प्रत्येक वेळेला आपल्याला या गोष्टीकडे तुम्ही लक्ष नाही देत, कारण मॅनेजमेंटमध्ये जे बदल होतात त्याच्यासाठी आपल्याला वेगळं ध्यान द्यावं लागतं. गुणेंदर कपूर यांची 1 सप्टेंबरपासून 5 वर्षासाठी MD आणि CEO म्हणून दुसऱ्यांदा नेमणूक करण्यात आली. आता मॅनेजमेंटमध्ये काही बदल होईल का याची जी अनिश्चितता होती ती अनिश्चितता संपली. त्यामुळे काल विशाल मेगामार्टचा शेअर चांगलाच तेजीत होता. सरकारने गव्हाचं प्रोडक्शन रेकॉर्ड प्रोडक्शन झाल्यामुळं गहू, मैदा, रवा, सुजी यांची निर्यात करायला जी बंधनं घातली होती ती सगळी बंधनं काढून टाकली. आता कुठलंही बंधन असणार नाही. आणि त्या उलट सरकारने साखरेवर बरीच बंधनं आणली. स्टॉक लिमिट लावली आहे. रॉ साखरेचं रेग्युलर साखरेमध्ये रूपांतर करण्यासाठी टाईम लिमिटसुद्धा घातली आहे. आणि साखर आयात पण सरकारने केली आहे. TCS पोर्शे AGची IT कन्सल्टिंग सबसिडियरी MHP 320 सबसिडियरी MHP ही 320 मिलियन पाऊंडला TCS घेणार आहे. आता पोर्शे ही काय आहे तर जर्मन कार मेकर आहे. TCS आणि ही जर्मन कार मेकर पोर्शे यांच्यात 5 वर्षाच्या भागीदारीचा करार झाला होता आणि त्या कराराचाच हा एक ॲक्विजिशन हा एक भाग आहे. तर TCS त्यांची सबसिडियरी जी आहे ती 320 मिलियन पाऊंडला घेणार आहे. त्यामुळे TCS तेजीत राहू शकतो. सुझलॉन ग्रुप आंध्र प्रदेशामध्ये अनंतपूर जिल्ह्यात रायदुर्ग इथं
1325 मेगावॅटचं नवीन विंड प्रोजेक्ट लावणार आहे. त्यामुळे सुझलॉनमध्येही तेजी राहील. सरकार हिंदुस्तान कॉपरमधला 3% स्टेक OFSच्या माध्यमातून विकणार आहे. 3% ग्रीन शू ऑप्शन राहील. म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळाला तर आधी ठरवलेले 3% आणि हे ॲडिशनल 3% असा 6% स्टेक विकणार आहे. फ्लोअर प्राईस 514 रुपये आहे आणि 9.5% डिस्काउंटवर हा विकला जाणार आहे. कालची किंमत 567 रुपये 90 पैसे होती. कोल इंडियाने क्रिटिकल मिनरल ॲसेट्स ॲक्वायरिंग करण्यासाठी सिंगापूर बेस होल्ली ओन सबसिडियरी बनवली आहे. त्यामुळे त्यांना क्रिटिकल मिनरल ॲसेट्स ॲक्वायर करणं सोपं जाईल. काल तांदळाच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी होती, कारण फिजिकल मार्केटमध्ये तांदळाचे भाव वाढले, ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढले. त्यामुळे LT फूड, KRBL ह्या शेअरमध्ये तेजी दिसली. आता KRBLचा ब्रँड आहे बासमती तांदळाचा इंडिया गेट. LT फूडचा ब्रँड भारतामध्ये दावत आहे आणि रॉयल हा ब्रँड नॉर्थ अमेरिकेत आहे. अडाणी विल्मरसुद्धा कोहिनूर आणि फॉर्च्यून या ब्रँडखाली बासमती तांदूळ विकते आणि GRM ओव्हरसीज. कावेरी सीडसुद्धा हाय यील्ड हायब्रिड राईस विकते आणि चमनलाल सेठिया या सगळ्या शेअरमध्ये काल तेजी होती. ओरिएंटल हॉटेल आणि इंडियन हॉटेल यांचं मर्जर होणार आहे. ओरिएंटल हॉटेलच्या 117 शेअरला इंडियन हॉटेलचे 25 शेअर मिळतील. हे मर्जर 2028मध्ये पूर्ण होईल. अर्बन कंपनीच्या शेअरमध्ये सुद्धा काल तेजी होती. त्याला 2 कारणे आहेत. अर्बन कंपनीने केंट ROच्या वॉटर प्युरिफायरच्या ज्या ॲड्स होत्या त्याच्या विरोधात तक्रार केली होती आणि ह्या जाहिराती जे नेटिव्ह वॉटर प्युरिफायर अर्बन कंपनीचं आहे त्याला टार्गेट करतायत अशी त्यांची तक्रार होती. तर केंट ROने दिल्ली हायकोर्टात कबूल केलं की आम्ही हे प्रमोशनल कंटेंट हटवू. त्यामुळे अर्बन कंपनीच्या केंट यांना त्रास होणार नाही. मिशोच्या Y कॉम्बिनेटरने 4.85 कोटी शेअर्स म्हणजेच 1.05% स्टेक 970 कोटीला विकला. ॲक्सिस बँक $600 मिलियन कॉल ऑप्शन 4.10% ॲडिशनल Tier 1 नोट्स 8 सप्टेंबर 2021ला त्यांनी इश्यू केल्या होत्या. त्या आता 8 सप्टेंबर 2026ला फर्स्ट कॉल डेटला ते रिडीम करणार आहेत. दालमिया भारतसुद्धा तेजीत राहील, कारण कंपनीला पूर्वी मिनरल बेअरिंग लँड टॅक्स आणि मिनरल सेस द्यावा लागत होता. आता 1957चा जो माइन्स आणि मिनरल ॲक्ट होता त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या आहेत आणि या सुधारणेनुसार त्यांना हा टॅक्स द्यावा लागणार नाही. पूर्वी तामिळनाडूमध्ये त्यांना 160 रुपये प्रत्येक टनाला, आसाममध्ये 10 रुपये प्रत्येक टनाला, मेघालयमध्ये 60 रुपये प्रत्येक टनाला असा टॅक्स द्यावा लागत होता. आत्तापर्यंत त्यांनी 127 कोटी आणि 38 कोटी सेस भरला आहे.
फुजियामा पॉवर ते 5 कोटी भांडवल खर्च करून 1 गिगावॅट कपॅसिटी रतलाम प्लांटची वाढवणार आहेत आणि हाथरसची सुद्धा ते कपॅसिटी वाढवणार आहेत. GE शिपिंग 27 ऑगस्टला ते बायबॅकवर विचार करणार आहेत. TCC कॉन्सेप्ट ते स्प्लिट करणार आहेत. एका शेअरचे 5 शेअर होतील. 4 सप्टेंबर रेकॉर्ड डेट आहे. पिरामल फायनान्स QIP करते आहे. 5% डिस्काउंटवर त्याची फ्लोअर प्राईस 2,102 रुपये 65 पैसे अशी आहे. टॅक्समॅकोच्या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 11 सप्टेंबर ठरवली आहे. हिंदुस्तान झिंकसुद्धा OFS आणती आहे. 5,000 कोटींचा 1.5 ते 2% स्टेक ते विकणार आहेत. साधारण 15 दिवसात हा OFS येईल. 2024ला असा स्टेक त्यांनी विकला होता. सरकारकडे 27.92% स्टेक आहे, तर वेदांताकडे 60.71% स्टेक आहे. सध्या सरकार काय करतं आहे बघा. पूर्वी रुपया कमजोर व्हायला लागला की डॉलरची विक्री केली जायची, डॉलरचा सप्लाय वाढवला जायचा आणि मग रुपयाची कमजोरी कमी होत असे. आता सरकार काय करत आहे, लॉंग टर्म बॉन्ड खरेदी करणार आहे. म्हणजेच अमेरिकन सरकार लॉंग टर्म बॉन्ड खरेदी करणार आहे. त्यांना बॉन्ड यील्ड कमी करायचं आहे, ते काही कमी होत नाही आहे. त्यांचा डॉलर कमजोर होतो आहे, म्हणून अमेरिकन सरकारने बॉन्ड यील्ड वाढू नयेत म्हणून प्रयत्न केले. सोन्याची मागणी वाढली आहे आणि रे डेनियो यांनी सोन्यात गुंतवणूक करायचा सल्लासुद्धा दिला आहे इन्व्हेस्टर्सना. पण आता भारतात आपण काय करतोय तर FCNR डिपॉझिट घेतोय. म्हणजे NRI जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण फिक्स डिपॉझिट घेतोय. त्यांना फिक्स डिपॉझिटचा रेट वाढवून देतोय. त्यामुळं डॉलरची आयात भारतात होईल आणि मग क्रूड, क्रिटिकल मिनरल्स, केमिकल्स, फर्टिलायझर्स याच्यासाठी खर्च करायला डॉलरची उपलब्धता आपण भारतात वाढवतोय. ॲफकॉन इन्फ्रा ही शापूरजी पालनजी ग्रुपची कंपनी आहे. तिला उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या डिस्प्यूटमध्ये आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळालं आहे. हे अवॉर्ड 335 कोटींचं आहे. त्यामुळे ॲफकॉन इन्फ्रा तेजीत राहील. IRFCला GSTची नोटीस मिळाली आहे, त्यामुळं IRFC मंदीत राहू शकतो. युको बँक फॉरेन करन्सी फंड $1 बिलियन उभा करायला परवानगी मिळाली आहे. तसाच फंड $1 बिलियन ICICI बँकसुद्धा उभा करणार आहे. एजिस लॉजिस्टिक्स ही तिचं स्पेशलाइज्ड अमोनिया स्टोरेज टर्मिनल जे पिपावाव पोर्टमध्ये आहे ते तिच्या सबसिडियरीला 525 कोटीला ट्रान्स्फर करणार आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. आधी तेजीतले शेअर पाहूया तर झायडस वेलनेस, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, कोल इंडिया, ICICI बँक, गेल, TCS, कोचिन शिपयार्ड, हिंदुस्तान झिंक, PB फिनटेक, इंद्रप्रस्थ मेडिकल, कॅन्फिना होम. PB फिनटेकचं टार्गेट 2,310 रुपये आलं आहे म्हणून दिलं आहे. एंटेरो हेल्थ
GE शिपिंग, ग्लेनमार्क, हिंदाल्को, ॲपकॉन, सीगलला 705 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. TCS, ब्रिगेड हॉटेल, बँक ऑफ बरोडा, JSW स्टील, कार ट्रेड, अलाइड ब्लेंडर्स, मुथूट, UPL आणि फर्टिलायझरचे शेअरकडे आज लक्ष द्यावं लागेल, कारण रशिया भारतामध्ये फर्टिलायझरचा पुरवठा वाढवणार आहे. जयशंकर बरोबर त्यांची बोलणी चालू आहेत. इंडियन हॉटेल, DLF, AB कॅपिटल, फोर्टिज हेल्थकेअर, फॅक्ट, पेस डिजिटेक आणि दीपक फर्टिलायझर. तर H1B व्हिजासुद्धा महाग केला जाणार आहे. त्यामुळे इन्फोसिस हा शेअर मंदीत राहू शकतो. पण आज एक्सपायरी आहे आणि बरेच खास खळगेसुद्धा आहेत. त्याचा विचार करून तुम्ही ट्रेड करा. शक्यतो लॉस होणार नाही. लॉस झाला तर तो अगदी थोडा राहील आणि त्या शेअरचं रूपांतर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये करता येईल आणि त्यातून तोट्याचं रूपांतर फायद्यात करता येईल, अशी काहीतरी योजना घालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नुकसान होणार नाही, पण सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.